लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी खुश खबर आहे ती म्हणजे कसं जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता. बऱ्याच दिवसापासून आपण वाट पाहत होतो की हप्ता कधी येईल, आज येईल, उद्या येईल, पण ते कसं आपल्याला पैसे अजून आले नाही. अशा बऱ्याच जे पात्र लाडक्या बहिणी आहेत ते पैशाची वाट पाहत आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे आपल्याला हा जो हप्ता भेटणार आहे तो नेमका कधी भेटेल आणि कोणत्या दिवशी भेटेल. तर याची माहिती आपल्याला भेटलेली आहे. तर चला तुम्हाला मी आता ती सांगतो म्हणजे कसं कोणत्या दिवशी भेटेल. जर तुम्ही पण हप्त्याची वाट पाहत असाल, जर तुम्हाला पण अजून पण पैसे आले नाहीत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. लाडक्या बहिणीच्या मनामध्ये सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे आपल्याला म्हणजे कधी भेटणार. आणि अजून एक प्रश्न म्हणजे ते हे आपल्याला 2 महिन्याचे पैसे एकत्र भेटणार की अलग अलग. तर आपल्याला 3000 रुपये हप्तामध्ये मिळणार की नाही मिळणार. तर मित्रांनो, सध्या जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे मिळून 3000 रुपये एकाच वेळी देण्याची शक्यता असल्याच्या बातम्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3000 रुपये अमुक एका तारखेला जमा होतील अशी म्हणजे घोषणा सरकारने अजून पण स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही ठराविक तारखेवर आपण लगेच पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नाही. म्हणजे आपल्याला आज येतील, उद्या येतील असं म्हणजे आपल्याला नक्की नाही सांगता येत. कारण जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत आपण नक्की सांगू शकत नाही. आणि पुढच्या प्रश्नामध्ये पैसे कधी येतील. जुलै महिन्याचा हप्ता उशिरा झाल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये मोठी उत्सुकता आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकत्र येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. पण तुमच्या खात्यात पैसे नेमका कोणत्या दिवशी जमा होतील हे तुमच्या पात्रतेची पडताळणी आणि DBT प्रक्रियेनुसारच बदलू शकते. म्हणून फक्त व्हॉट्सअप किंवा यूट्यूबवर आलेल्या मेसेजवर आपण लगेच विश्वास ठेवू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे eKYC. मित्रांनो, सध्या eKYC आणि लाभार्थी पडताळणी खूप महत्त्वाचा विषय झाला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार पडताळणीमध्ये मोठ्या संख्येने लाभार्थी अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तुमचं नाव पात्र लाभार्थी यादीत आहे का आणि eKYC संबंधित प्रक्रिया पूर्ण आहे का हे तपासणे खूप महत्त्वाचे आहे. आणि पुढचा प्रश्न म्हणजे पैसे आले नाही तर काय करायचे. जर तुम्ही पात्र असाल आणि तरी तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर पहिले तुमचे जे बँक खाते आहे ते तपासा. त्यानंतर आपण आधार आणि बँक म्हणजे लिंक केलं आहे का ते तपासा. तसेच योजनेची संबंधित जी तुमची eKYC आणि पात्रता स्थिती आहे ती तपासा. आणि एक छोटी चूक किंवा कागदपत्राची समस्या असल्यास DBT मध्ये अडचण येऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैसे जास्तीत मिळतील की जे आपल्याला 1500 रुपये भेटत होते तेच मिळतील. सध्या काही माध्यमांमध्ये 1500 रुपये नियमित हप्त्यासोबत 250 रुपये अतिरिक्त म्हणजे 1750 रुपये मिळणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. पण ही माहिती पाहताना महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेची माहिती आणि मध्य प्रदेशातील लाडली बहीण योजनेची माहिती गोंधळात मिसळली जाणार नाही याची काळजी घ्या. म्हणून आपल्या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही रक्कम निश्चित असल्याचे सांगण्याआधी अधिकृत घोषणा म्हणजे जो GR तपासतो. तर ही होती आजची सर्वात मोठी बातमी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.